राज्याच्या धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी त्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून थेट पैसे देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा. मुंबईतल्या 500 फुटापर्यंतच्या घरांना सर्व प्रकारचे कर तसंच सेवा शुल्कातून सूट देण्याची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. समृद्धी महामार्गाच्या साहित्याच्या ने-आणीसाठी परवानगीची गरज नसल्याचंही केलं स्पष्ट. सहकारी संस्था सुधारणा विधेयकावर विरोधकांचा सभात्याग. आणि विधानभवनाच्या परिसरात सभासदांचं आचरण कसं असावं हे स्पष्ट करणारी पुस्तिका वितरित करण्याचा निर्णय. ही होती विधानसभेतल्या आजच्या कामकाजातली काही वैशिष्ट्य. आज विधानसभेच्या चालू अधिवेशनाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस होता. प्रश्नोत्तराच्या तासानं कामकाज सुरू झालं. राज्याच्या शासकीय भरतीमध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षण आणि अन्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी तसंच आरक्षण ठरवण्यासाठी भरतीसंदर्भातील अभ्यास गटाची स्थापना करण्यात आल्याचं सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दीपक चव्हाण यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे खराब झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील 33 किलोमीटर लांबीच्या रस्त्यापैकी 27 किलोमीटर लांबीच्या रस्ते दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संजय रायमुलकर, हरिभाऊ बागडे यांच्या एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. सार्वजनिक वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यांवरून समृद्धी महामार्गाच्या बांधकाम साहित्याची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसल्याचंही त्यांनी बळवंत वानखेडे, सुरेश वरपुडकर आदींच्या अन्य एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं. खामगाव जालना इथल्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संजय गायकवाड, कैलास गोरंट्याल आदींच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्याच्या धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी त्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून थेट पैसे देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. विदर्भातील अनेक सदस्यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे हा विषय उपस्थित केला होता. बोनस देताना असं आढळून आलं की अनेकदा मूळ धान उत्पादकांना पैसे जाण्याऐवजी व्यापारी वर्गाकडे पैसे जातात. आजूबाजूला असणाऱ्या राज्यातही धानाला बोनस दिला जातो. त्यांनी जर दिला नसेल तर तिथलं धानही आपल्या राज्यात येतं आणि ते पण बोनसचा फायदा घेतात. या सगळ्याचा विचार करून महाविकास आघाडी सरकारनं डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या थेट खात्यात पैसे देण्याचं ठरवलं आहे असं ते म्हणाले. भारतीय जनता पार्टीचे सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भातल्या धान उत्पादकांना बोनस तर सोडा 20 दिवसापासून हमी भावही मिळाला नसल्याचं सभागृहाच्या निदर्शनाला आणलं. काँग्रेसचे नाना पटोले यांनीही अतिवृष्टी आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं सांगत त्यांना बोनस देण्याची मागणी केली. किशोर पाटील यांनीही चर्चेत भाग घेतला. विधानभवन परिसर तसंच सभागृहात कशा पद्धतीनं आचरण असावं हे स्पष्ट करणारी पुस्तिका विधानभवनाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे. छापील पद्धतीनंही ती सदस्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे अशी माहिती उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच सर्व पक्षाच्या गटनेत्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर भाष्य केलं. विधिमंडळाची प्रतिमा सदस्यांच्या वर्तनावर ठरते. काही सदस्यांच्या वर्तनानं गेल्या काही वर्षापासून ती ढासळत चालली आहे. त्यामुळे सदस्यांनी आता अंतर्मुख व्हायला हवं. सभागृहाला साजेल, शोभेल, कोणाचा अवमान होणार नाही, उपमर्द होणार नाही अशी वर्तणूक प्रत्येक सदस्यानं ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आज मुख्यमंत्र्यांच्या आसनावर बसण्यासाठीही काही सदस्य जातात. बसताना उठताना सभ्यतेचं पालन करत नाहीत. एखादा सदस्य चुकला तर त्याला 2-4 तास कामकाजापासून दूर ठेवा, एखादा दिवस त्याला बाहेर ठेवा, पण 12-12 महिने त्याला कामकाजापासून दूर ठेवणं योग्य नाही असंही अजित पवार म्हणाले. सदस्यांचे 12-12 महिन्यासाठी निलंबन करणं योग्य नाही हे उपमुख्यमंत्र्यांनाही कळलं हे चांगलं झालं. नियमानुसार काम झालं तर न्यायालयाला यात हस्तक्षेप करण्याची गरज भासत नाही. राजकीय दृष्टीने निर्णय घेतला जाऊ नये असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं. सदस्यांच्या अनुभवाचाही याकरता उपयोग व्हावा म्हणून अध्यक्षांनी सर्व सदस्यांकडून त्यांचं मत मागवावं आणि संबंधित आचारसंहिता अधिक सुधारित करावी असं आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. भास्कर जाधव यांनी त्याला पाठिंबा दिला. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा बसवायला क्रीडा मंत्र्यांनी विरोध केल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. क्रीडा मंत्र्यांना भेटायला गेलेले खासदार गोपाळ शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची तातडीनं मुक्तता करा अशी मागणीही त्यांनी केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी ही बाब तपासून पाहिली जाईल असं सांगितलं. मंगल प्रभात लोढा यांनी हा विषय उपस्थित केला होता.
अधिवेशन चालू असताना नवी मुंबईचे 6 डान्स बार चालू राहतात. तिथे देह विक्रयासाठी बोली लागते. रात्री 9 वाजल्यानंतर जमावबंदी आहे. तरी हे सगळे प्रकार सुरू असणं हे भयंकर आहे, असं विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात सांगितलं. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यावर आजच पोलीस आयुक्तांबरोबर चर्चा केली जाणार असल्याचं सांगितलं. मुंबईतल्या 500 फुटापर्यंतच्या घरांना सर्व प्रकारचे कर तसंच सेवा शुल्कातून सूट देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबई महापालिका सुधारणा विधेयकावर बोलताना त्यांनी ही घोषणा केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तशी मागणी केली होती. राहुल नार्वेकर, अबू आझमी यांनी त्याचं समर्थन केलं होतं. सत्ताधारी शिवसेनेनं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात 500 फुटापर्यंतच्या घरांना करातून सूट देण्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात त्यांनी 500 फुटापर्यंतच्या घरांचा केवळ मालमत्ता करच माफ केला. कोविडच्या पार्श्वभूमीवर सरकारने आता 500 फुटापर्यंतच्या घरांचं सर्व प्रकारच्या करातून सूट द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. त्यानंतर नगरविकास मंत्र्यांनी ही घोषणा केली. सहकारी कायद्यात सुधारणा करणाऱ्या विधेयकातल्या काही तरतुदींवर आक्षेप घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार आदींनी त्यामागे घेण्याची विनंती केली. मात्र सरकारनं या तरतुदी कायम ठेवत विधेयक मंजूर करून घेतलं. त्याचा निषेध करताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मग सभात्याग केला. मुंबई महापालिका क्षेत्रात नगरसेवकांची संख्या वाढवणाऱ्या विधेयकालाही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विरोध केला. मात्र सरकारनं ते बहुमतानं पारित केलं. विधान परिषद. आजच्या अखेरच्या दिवशी अकोला महापालिकेच्या भ्रष्टाचार प्रकरणावरील लक्षवेधी सूचनेला चर्चेला घेण्यावरून विरोधक आक्रमक झाले. त्यांनी न्यायप्रविष्ट विषयावर चर्चा न घेण्याची केलेली मागणी उपसभापती नीलम गोरे यांनी फेटाळून लावली. यावरून झालेल्या गोंधळामुळे कामकाज एकदा तहकूब करावं लागलं. नियमित कामकाजातील लक्षवेधी सूचना, विशेष उल्लेख, औचित्याचे मुद्दे, नियम 93च्या चर्चेचे प्रस्ताव पुढील अधिवेशनात घेण्याचं सभापतींनी जाहीर केलं. अकोला महानगरपालिकेच्या भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल असताना यावर चर्चा होऊ नये असा पवित्रा घेत विरोधी पक्षानं आक्रमक भूमिका घेत गोंधळ घातला. यामुळे उपसभापती नीलम गोरे यांनी कामकाज एकदा 10 मिनिटांसाठी तहकूब केलं. मात्र त्यानंतरही गोंधळ सुरू राहिल्यानं त्याच वातावरणात ती पूर्ण करण्यात आली. गेल्या 5 वर्षात या पालिकेत सुमारे 200 कोटी रुपयाहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचं सांगत कारवाईची मागणी गोपीकिशन बाजोरिया आणि इतर सदस्यांनी केली. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असता त्यावर इथे चर्चा होऊ शकत नाही, असं सांगत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार हरकत घेत अन्य भाजपा सदस्यांनी आक्रमक धोरण घेतलं. दरेकर यांनी न्यायप्रविष्ट बाबींवर चर्चा करता येत नाही याचा दाखला देखील दिला. मात्र उपसभापती गोरे यांनी नियमातील तरतूद वाचून दाखवत ही लक्षवेधी सूचना चर्चेला घेतली. या पालिकेतील भ्रष्टाचारात जे दोषी आढळतील त्या अधिकाऱ्यांसह सर्वांवर कारवाई करण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी गोंधळातच केली. सदरची अकोला महापालिका बरखास्त करण्याची मागणी बाजोरिया यांनी यावेळी केली. राज्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी पदभरती, वैद्यकीय उपकरणं खरेदी, इमारत बांधणी असे विषय तातडीनं मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितलं. अपूर्ण इमारतीबाबत हुडको आणि एशियन बँकेकडून कमी व्याजदराचं कर्ज घेऊन त्यांची बांधणी करण्याचं काम तातडीनं मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. सतीश चव्हाण आणि इतरांनी ही सूचना दिली होती. गट क आणि ड च्या पदभरतीबाबत शासन गंभीर आहे. कोरोना काळात काम करणाऱ्या वर्गाला यात 10% आरक्षण देण्याच्या जयंत पाटील यांच्या सूचनेला नियमाप्रमाणे जे करता येईल ते दुरुस्ती करून केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं. रायगड जिल्ह्यात एका महिला सरपंचाच्या झालेल्या हत्येबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे सरकारचं लक्ष वेधलं. अधिवेशन सुरू असताना दिवसाढवळ्या ही हत्या झाल्यानं सरकारकडून निवेदनाची मागणी त्यांनी केली. विषय गंभीर असून आपण माहिती घेतली आहे, तपास सुरू आहे, असं पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं. गेली काही वर्ष कोकणात सातत्यानं होणारी अतिवृष्टी परिस्थिती लक्षात घेता कायमस्वरूपी एनडीआरएफच्या धर्तीवर एसडीआरएफ तळ उभारण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मुख्यमंत्र्यांमार्फत पाठवला आहे. सध्या नागपूर, धुळे इथे एनडीआरएफ तळ आहेत. मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या आपत्ती पाहता 3200 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेतल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. इथल्या जनतेला आपत्ती काळात सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी दुग्ध विकास विभागाची जमीन उपलब्ध झाली आहे. मात्र नेमका कालबद्ध कार्यक्रम काय, अशी विचारणा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. स्थानिक वीज तारा भूमिगत करण्यासाठी 1400 कोटी रुपये, धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी 1200 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. काही वाटा केंद्राचा तर काही राज्य शासनाचा, असं करून ही योजना पुढे नेण्यात येईल.
आगामी मे महिन्यापर्यंत काम पूर्ण करण्यात येईल असं मंत्र्यांनी स्पष्ट केलं. रायगड जिल्ह्यातही शाळा, ग्रामपंचायत, स्मशानभूमी याच्या दुरुस्तीसाठी 32 कोटी रुपये दिले आहेत. नुकसानीचे पंचनामे झाले असून कोणीही वंचित राहणार नाही. कोकणातील विशेषतः चिपळूण नदी नाले खोलीकरणाची गरज असून त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्याच्या अन्य भागात असलेली यंत्रसामुग्री यासाठी आणली जाणार आहे. यासाठी आवश्यकतेइतका निधी दिला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. आपदग्रस्तांना 85% इतका भरपाई निधी दिल्याचं भाई गिरकर यांच्या एका उपप्रश्नात त्यांनी सांगितलं. भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यात झालेल्या चक्रीवादळ नुकसानीची भरपाई हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे एका महिन्यात शेतकरी खात्यात जमा होईल. यासाठी पुरवणी मागण्यात तरतूद झाल्याचं मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितलं. याबाबत परिणय फुके यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. राज्यातील रुग्णवाहिका प्रश्नाकडे आरोग्यविषयक लक्षवेधी सूचनेवर गोपीचंद पडळकर यांनी सरकारचं लक्ष वेधलं. राज्यात सामान्य सोडा अगदी हृदयरोगासाठी सुद्धा तातडीनं रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. ग्रामीण भागात ही मोठी समस्या आहे. यावर मानकांनुसार 20 मिनिटात ही सेवा मिळणं अपेक्षित आहे. यासाठी 102 108 क्रमांकावर सेवा उपलब्ध करून देण्यात येते. राज्यात पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिका आहेत. 1000 कार्डियक वाहिकाही कार्यान्वित आहेत. एकूण अभ्यास करून अधिकच्या रुग्णवाहिका देण्याबाबत विचार केला जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्ती उभारणीबाबत बृहत आराखडा सरकार करत आहे. अपूर्ण बांधकामं त्वरेनं पूर्ण करण्याबाबत 4000 कोटी रुपये निधी मान्यता दिली असून लवकरच त्याचं वितरण होईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. जळगाव जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येईल असं शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घोषित केलं. शिक्षण क्षेत्राला लागलेली भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करू, निलंबन करू, पुन्हा सेवेत घेतलेल्या महाजन यांना सेवेतून काढून टाकण्याची घोषणा त्यांनी केली. मनीषा कायंदे यांनी याकडे लक्ष वेधलं. राज्यातली ढासळलेली कायदा सुव्यवस्था, महिला अत्याचार, हिंसाचार, जातीय दंगलीचं वाढतं प्रमाण, असुरक्षिततेचं वातावरण, कोरोना केंद्र उभारणीत झालेला भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवर नियम 259 अन्वये विरोधी पक्षांनी दिलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर दुपारी 3:30च्या सुमाराला चर्चा सुरू झाली. काल यावर चर्चा अपूर्ण राहिली होती. यात आज सदाशिव खोत, उदय लाड, गिरीश व्यास, विनायक मेटे, गोपीचंद पडळकर यांनी सहभाग घेत सरकार कारभारावर ताशेरे ओढले, तर अभिजित वंजारी, अमोल मिटकरी यांनी सरकारचा चांगला चाललेला कारभार विरोधकांना पाहवत नाही, जनता तुम्हाला धडा शिकवेल असा पवित्रा घेत शासनाची बाजू मांडली.